शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान क्रमांक 27 काढायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वर्गकार्य आणि तारीख आणि दिवस लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण या आधीच्या तासिकेमध्ये आपण तारीख आणि दिवस लिहून घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण पाठाचं वाचन केलेलं होतं। आज आपण या पाठाचं स्पष्टीकरण बघणार आहोत की नदी आपल्याला कशी मदत करते आहे आणि तिने कोणते दुःख व्यक्त केलेले आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती म्हणत आहे की बघा, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो। तर मी कोण आहे? मी एक नदी आहे, म्हणजे रिव्हर आहे, आणि माझा जन्म कुठे झालेला आहे? पर्वतावर झालेला आहे, म्हणजे माउंटेनवर झालेला आहे। मला अनेक ओढे येऊन भेटतात। ओढे म्हणजे झरे। तर ही जी नदी आहे त्या नदीला अनेक जे ओढे आहेत, झरे आहेत, ते मला येऊन भेटतात। त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते, इतर नद्याही मला येऊन मिळतात। तर जे छोटे छोटे जे ओढे आहेत, झरे आहेत, त्यामुळे काय होते की ही नदी मोठी होते आणि त्या नदीला आणि दुसऱ्या इतर नद्या येऊन मिळतात। तर बघा, या ठिकाणी ही नदी वाहत आहे आणि हिला पुन्हा छोटे छोटे ज्या झरे आहेत, छोटे छोटे जे झरे आहेत येऊन मिळालेले आहेत। माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात। तर हे काय केलं जाते की जे लोक आहेत ते काय करतात की या ठिकाणी नदीचं पाणी अडवतात आणि त्या ठिकाणी काय बांधतात? धरण बांधतात, आणि धरण बांधून त्या पाण्याचा उपयोग वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो। त्या विजेवर कारखाने चालवतात आणि जे वीज निर्मिती केली जाते तर त्या विजेवर काय केले जाते? जे कारखाने आहेत, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्या निर्माण केल्या जातात। शेतातील पंप चालवतात आणि शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जे पंप लावले जातात तर त्या पंपामध्येही या धरणाचा पाण्याचा उपयोग केला जातो। पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात आणि काय केलं जाते की पिण्यासाठीही या धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो। जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात येतो तर पाणी अडवलं जाते, आणि जेव्हा उन्हाळा असतो तर तेव्हा काय केलं जाते की या पाण्याचा उपयोग लोकांना पाण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो। मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते। तर मी काय करते की जे पर्वत आहे किंवा पठार आहे त्या ठिकाणाहून ती नदी काय करते? उड्या मारते, म्हणजे वाहत येते आणि ती कशी वाहत येते? धावत येते। ठीक आहे, उंच कड्यावरून वेगाने कोसळते। तर जो उंच भाग असतो त्या ठिकाणाहून नदी वेगाने म्हणजे जोरात कोसळत खाली येते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते। तर ती जेव्हा उंच कड्यावरून वेगाने कोसळते तर आपल्याला जणू असं वाटतं की तो धबधबा आहे आणि ती धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली कोसळते। तर इथे बघा, हे पर्वत आहे आणि ती पर्वतावरून धबधब्याच्या रूपाने ही नदी खाली कोसळत आहे। ठीक आहे, पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते, आता माझा वेग कमी झालेला असतो। तर ती जेव्हा पर्वतावरून खाली सपाट मैदानावर येते, म्हणजे जमिनीवर येते, तेव्हा तिचा वेग काय होत जातो? कमी होत जातो। माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते। तर जी नदी आहे तर ती नदी काय करते की तिच्या आजूबाजूचा जो किनारा आहे, काठ आहे, त्या आजूबाजूला ह्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो। तसेच भाजीपाला किंवा इतर वस्तू लावण्यासाठीही उपयोग केला जातो। त्यामुळे ज्या नदीच्या किनाऱ्याचा परिसर आहे तो कसा दिसतो? आपल्याला हिरवागार दिसतो। माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। तर जो नदीचा पाणी असतो तर त्या पाण्याचा वापर शेतकरी शेतामध्ये करतात आणि मुबलक प्रमाणामध्ये धान्य पिकवतात। पण मला एक गोष्टीची खंत आहे। खंत म्हणजे दुःख आहे किंवा मला खेद आहे। एका गोष्टीचा मला काय आहे? दुःख आहे किंवा खेद आहे। मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात। परंतु ती काय म्हणते की मी सगळ्यांना एवढी उपयोगी पडते, मदत करते, तरीही जी लोक आहेत, माणसे आहेत, ते काय करतात? माझ्या ज्या प्रवाह आहे
तर त्या प्रवाहामध्ये काय करतात, सांडपाणी सोडतात. तर आपण बघितलेलं आहे की जे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, कंपन्या आहेत, त्या काय करतात की जो सांडपाणी असतो तो नदीमध्ये सोडतात आणि त्यामुळे काय होते, पाणी प्रदूषित होते. तसंच जो शहरातला केरकचरा असतो तर तो केरकचरा कुठे टाकला जातो, नदीच्या प्रवाहामध्ये सोडला जातो आणि त्यामुळे काय होते, जे नदीचं पाणी आहे ते पाणी प्रदूषित होते आणि त्यामुळे काय होतं, वॉटर पोल्युशन निर्माण होतं. ठीक आहे. त्यामुळे ती नदी काय होते, प्रदूषित होते. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तर जी वस्त्या आहे, गावे आहेत छोटी छोटी किंवा शहरे आहेत, तर ते लोक काय करतात की जो सांडपाणी असतो, पुन्हा जी आपण छोटी छोटी गावे बघितलेली आहे तर नदीच्या शेजारी असतील तर ते त्या ठिकाणी गुरे, जी जनावरे असतात ती जनावरे तिथे धुवायला आणतात. पुन्हा जी भांडी असतात घरातील ते धुतात. पुन्हा जे कपडे आहेत, कपडे धुवायला नदीवर घेऊन येतात. तर त्यामुळे काय होते की जे नदीचं पाणी आहे ते काय होते, प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही. तर नदी काय म्हणते की तरीही मी काय करत राहते, पुढे पुढे जातच राहते, म्हणजे मी वाहतच राहते, मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते. म्हणून ती काय म्हणते, नदी की जो थांबला तो संपला. म्हणून कितीही संकटं आली तरी आपण थांबायला नको. आपला जो प्रवास आहे तो आपण सुरू ठेवला पाहिजे, आपले कार्य आपण सुरू ठेवले पाहिजे. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. आणि ही नदी काय होते, सागराला जाऊन मिळते आणि ती नदी म्हणून माझा काय होतो, प्रवास त्या ठिकाणी थांबून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठाचं स्पष्टीकरण तुम्हाला समजलेलं असेल आणि नदी कशी आपल्याला मदत करते आणि आपण पाण्याचा कसा वापर केला पाहिजे आणि नदीला कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, नदीचं पाणी कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, हे आपण याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.